साहेब, आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू प्रक्रियाधारक जे शेतकरी आहेत त्यांची आज बैठक झाली जिल्हा बँकेमध्ये आपल्या उपस्थितीमध्ये. नेमकी काय चर्चा झाली आणि काय निर्णय झाला आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा याच्यासाठी खरं तर आदरणीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब आणि जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि जिल्ह्यातील विकास सहकारी संस्था हे सगळीच यंत्रणा सातत्याने प्रयत्न करते आहे. आणि म्हणून त्याच्यातनं एक ठोस पाऊल उचललं जावं यासाठी राज्य काजू परिषदेच्या माध्यमातून आणि काजू बोर्डाच्या माध्यमातून या पुढच्या काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारची बाजारपेठ मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नरत आहोत. आणि त्याच्यातलंच एक पाऊल म्हणून मागच्या आठवड्यामध्ये या जिल्ह्यातल्या विकास सहकारी संस्था आणि काजू प्रक्रियाधारक यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक झाली. आणि आज खास जिल्ह्यातली काजू उत्पन्न करणारे, काजू प्रक्रिया करणारे काजू कारखानदार आणि जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्याबरोबर एक संयुक्त बैठक घेण्यात आली. आणि या बैठकीमध्ये जी केंद्र निश्चित केलेली आहेत त्या केंद्रांवरचा काजू खरेदी करण्यासंदर्भात आज या प्रक्रियाधारकांबरोबर चर्चा झाली आणि ही चर्चा अत्यंत सकारात्मक झालेली आहे. आता याची सुरुवात ही या एक आठवड्याभराच्या आतमध्ये करण्यासंदर्भातली सकारात्मक चर्चा झाली. त्याच्यातले जे काही तांत्रिक बाबी आहेत या तांत्रिक बाबी आम्ही या 1-2 दिवसामध्ये पूर्ण करू आणि त्याच्यानंतर आम्ही तात्काळ या जिल्ह्यामध्ये जवळपास 25 ते 30 केंद्रांवर खास करून विकास सहकारी संस्थांच्या केंद्रांवर काजू खरेदी करण्याची प्रक्रिया निश्चितपणे सुरू करू. याच्या माध्यमातून काजू उत्पादक शेतकरी असतील म्हणा, त्यांना किती लाभ होईल, कशा पद्धतीने लाभ होईल आणि काजू प्रक्रिया उद्योजक जे आहेत शेतकरी त्यांना कशा पद्धतीचा फायदा होईल? या केंद्रांवर काजू विक्री केल्यामुळे काजू उत्पादक शेतकऱ्यांना निश्चितपणे चांगला फायदा होईल. कारण याचा जो दर निश्चिती आहे, जरी बाजारभावाप्रमाणे आपण दर निश्चित करणार असलो तरी ज्याचा चांगल्या दर्जाचा काजू आहे त्याला अधिकचा दर देण्याच्या संदर्भात आज आमची सकारात्मक चर्चा झालेली आहे. आणि त्यामुळे आम्ही चांगल्या दर्जाच्या काजूला त्या ठिकाणी चांगला दर मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो आहोत. आणि त्यामुळे या केंद्रांवर विक्री केल्याचा अजून एक फायदा निश्चितपणे शेतकऱ्याला होईल की या पुढच्या काळामध्ये काजू बोर्डाच्या माध्यमातून जे अनुदान देण्यासंदर्भातला आमचा जो आग्रह आहे, हे अनुदान या बाजार समितीच्या मान्यतेच्या अनुषंगाने असलेली जी केंद्र आहेत म्हणजेच विकास सहकारी संस्था, या केंद्रांच्या माध्यमातून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे या योजनेचा सुद्धा फायदा होणार आहे. आणि त्यामुळे मग ते आत्ता तरी 10 रुपये अनुदान आपण प्रति किलो मागतो आहोत, परंतु जे काही अनुदान शासन मान्य करेल ते अनुदान आपल्याला या केंद्रांवर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे उपलब्ध होईल याचा मला विश्वास आहे.